आणि सोबतच आपण प्रीतम मस्कर यांना सुद्धा आपण कॅमेरावर बघू शकतो. चांगला असं फुटेज आपण नक्कीच चांगलं असं प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. त्या tenniscricket.in चे सुद्धा मनपूर्वक आभार. त्याच जोडीला आपण बघतोय विकास ऑफलाईन स्कोरर जे एक चांगली भूमिका निभावत आहेत या सामन्यामध्ये. दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंनी यायचंय. एका संघाकडे त्यांचेच 8 आहेत तर ते कुठून 12वे पाठवतील म्हणून दुसऱ्या संघाची बॅटिंग टीम आहे त्यांनी त्यांचे फलंदाज पाठवायचे. बॉलर सुशांत राज बॉबी आपण बघतोय सलामीचे फलंदाज राज आणि बॉबी आणि गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय सुशांतला ज्याने आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत. आणि इथे बघतोय आपण चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आणि इथे राजने सुद्धा वैयक्तिक 2 ने धावसंख्येला यावेळी चांगला चेंडू आपण बघतोय. चेंडूने उसळी घेतली, चेंडू जाऊन विसावला यष्टी रक्षकाच्या हातात. चेंडू राहतोय डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज, मोठा फटका खेळून दिला जात नाहीये इथे आपण बघतोय. पुढचा चेंडू बॅटची कडा लागून चेंडू यष्टी रक्षकाच्या हातून सुटतोय. नक्कीच इथे बॅटची मोठी कडा होती आणि ही काय चूक केली आहे यष्टी रक्षकाने. हा झेल घ्यायला पाहिजे होता, सोपा झेल होता. नक्कीच मोठी उडी घेतली परंतु चेंडू दोन्ही हातांच्या मधून निघून जातोय. फलंदाज राहतोय नाबाद. नक्कीच 1 धाव काढली गेली. धावसंख्येला 1 ने आकार मिळताना आपण बघतोय 5 चेंडू आणि 6 धावा. पुढचा चेंडू चांगला फटका बॅगच्या मधोमध केला गेलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. काय फटका खेळलाय आपण रिप्ले मध्ये बघू शकतो की चांगला फटका इथे खेळून चांगला सजवून दाखवलाय फटका. आणि नक्कीच आपली वैयक्तिक धावसंख्या 9 वर पोहोचवताना संघाची धावसंख्या पोहोचली होती 12 धावांवर. अवांतर धाव आपण इथे बघतोय. सतीश भेटला सतीश यांचा पुढचा चेंडू यावेळेस आपण बघतोय बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाला फॉलो करण्याच्या प्रयत्नामध्ये बाहेर टाकला जातोय चेंडू आणि आपण इथे बघतोय ही अवांतर धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होताना धावसंख्या होती 15 धावा. आतापर्यंत अवघा 1 चेंडू टाकला गेलाय. 2 अवांतर धावा खर्च केल्या गेल्या. सतीश यांना पुनरागमन करावं लागेल कारण पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक चांगला फटका खेळला होता बॉबी यांनी. आणि आता आपण बघतोय नक्कीच बॉबी फलंदाजी मार्कवर त्यांचा दबाव कुठेतरी सतीश यांच्यावर येतोय की काय. यावेळेस आपलं खेळताना आपण बघतोय चांगला झेल घेतला गेलाय तिथे पॉइंटच्या खेळाडूकडून आणि ते फलंदाज बाद होतो बॉबी. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. उसळी घेतलेल्या चेंडूला टोलावताना इथे पॉइंटच्या खेळाडूकडून चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे कॅच घेतला जातोय. फलंदाज होतोय झेलबाद.
नवीन फलंदाज आपण बघतोय, फलंदाजीसाठी उतरलाय तो सोहम, एका नावाजलेला फलंदाज आपण बघतोय, मला मैदानावर आलेला आहे. नक्कीच यावेळेस आपण बघतोय मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅटच्या खालच्या कडेला लागून चेंडू जोपर्यंत अडवला जाईल तोपर्यंत अवघी एकच धाव, धावसंख्येमध्ये 1ने वाढ होताना धावसंख्या झाली होती 16 धावा. सतीश यांचा षटकातील चौथा चेंडू आपण बघतोय आणि खेळतील ते राज. यावेळेस अंगावर टाकलेला चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. शैलेश धावताय चेंडू मागे, एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण करताना बघूया इथे पंच नॉट आउटचा इशारा करताना चांगली रनिंग मीट इन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला बघायला मिळाले, राज आणि सोहम मध्ये. धावसंख्येमध्ये 2ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 18 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आपण बघतोय. मोठा फटका खेळू दिला नाहीये, परंतु 2 अवांतर धावा खर्च केलेत, एक गडी सुद्धा बाद केला. एक चांगली आणि सुमार गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण थोडं कुठेतरी अवांतर धावा खर्च केल्या होत्या. पहिला चेंडू टाकताना 1 अवांतर धाव, दुसरा चेंडू टाकताना 1 अवांतर धाव खर्च केली होती. यावेळेस बॅटची कडा लागून चेंडू मागे जाईल, पुन्हा एकदा रनआउटची संधी आणि यावेळेस रनआउट होता होता वाचता येत नाहीये आणि तो सोहम होतोय धावात. पुढचा फलंदाज आलाय ओमकार, आपण बघतोय हे काय चाललंय, कुठल्या पद्धतीत आपडला हा चेंडू. नक्कीच इथे पंच दंडित करतायत. एक अवांतर धाव, 1 बाउन्स. धावसंख्येमध्ये 1ने वाढ, धावसंख्या होते ती 19 आपण इथे बघतोय. वन टू गो, शेवटचा चेंडू आणि या वेळेस आपण बघतोय बॅटवर बरोबर घेता आला नाहीये. आडव्या पट्ट्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि आडव्या पट्ट्यामध्ये जेव्हा जेव्हा फलंदाज खेळायला जातो, ऑफचा चेंडू लेगला खेळण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस कुठेतरी चूक होते फलंदाजांची. आणि नक्कीच इथे 2 षटकानंतर आपण बघतोय धावसंख्या झाली ते 20. पहिल्या षटकात कुठेतरी चांगली धावसंख्या उभारली होती, दुसऱ्या षटकाची सुरुवात खराब झाली होती, परंतु शेवट चांगला केलाय तो सतीश या गोलंदाजाने. आपण इथे बघतोय तिसरा षटक घेऊन स्वतः कर्णधार इथे पवार साहेब उतरताना बघतोय. शैलेशांचा पहिला चेंडू दिशा भरकटते, बघूया पंच काय निर्णय देतात. नक्कीच पंच दंडित करतात. एक अवांतर धाव, धावसंख्येला 1ने वाढ, धावसंख्या होते ती 21 धावा. शैलेश स्वतःवरच कुठेतरी नाराज होताना आपण बघितलं. यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा चूक होते, काय चुका चालू आहे तिथे. पुन्हा एकदा एक अवांतर धाव, नक्कीच एक अवांतर धाव फलंदाजाने वाचवली, परंतु 2 धावा काय 2 अवांतर धावा वाचवता आल्या नाही. वाईट +1, धावसंख्येमध्ये 2ने वाढ होते आणि धावसंख्या होते ती 24 धावा. काय 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 चाललंय, काय मैदानामध्ये शैलेश पवार करतायत काय.
अशी गोलंदाजी तुम्हाला करून जमणार नाही. पावसाळी हंगाम तुम्ही पहिलाच खेळताय, पहिल्याच हंगामात पहिलं षटक टाकताना तुम्ही एक चेंडू टाकताना आतापर्यंत 3 अवांतर चेंडू टाकलेत आणि त्याचमुळे तुमच्या षटकात आतापर्यंत धावा खर्च झाल्यात त्या 5. पुन्हा एकदा तसाच उसळी घेताना चेंडू आणि इथे बघतोय अवांतर धाव. पुन्हा एकदा नो बॉल. बघूया पंच काय निर्णय देतात. तर गोलंदाज आणि इथे आपण बघतोय ओमकार आणि राज यांना अक्षरशः इथे नियम वेगळा झालाय, पण मगाशी बाद दिला बॉलरला, तर मग आता पंच बॉलर बाद नाहीये का? नक्कीच या स्पर्धेमधील मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 2 बिमार टाकल्यामुळे षटक बाद करण्यात आलं होतं. तसंच या सामन्यामध्ये सुद्धा आपल्याला बघतोय आपण षटक बाद करण्यात आलंय शैलेश पवार यांचा. परंतु संघाने कुठेतरी श्वास चांगला घेतला असेल, कारण शैलेश यांच्याकडून चेंडूचा टप्पा चांगला पडतच नव्हता. त्याच्यामुळे आता नक्कीच नवीन गोलंदाज आले. तर मामा पण बघतोय यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू जागेवर राहतोय. चेंडू राहतोय डॉट बॉल. मनोज यांचा पुढचा चेंडू आणि आपण इथे बघतोय मागे गेलाय चेंडू. एक धाव पूर्ण दुसरी धाव येण्याचा प्रयत्न होतोय का पाहावं लागेल. नाही, एकच धाव. पहिला बॉल त्यांचा होता, त्याच्यानंतर ओव्हर बदली झाली, हा दुसरा बॉल होता. ते शैलेश पवार यांचं षटक कुठेतरी संपलं आणि त्याच्यानंतर संघाला कुठेतरी एक वेगळं वळण मिळालं असंच काहीसं म्हणावं लागेल. कारण मनोज यांनी आपण बघतोय चांगलं पुनरागमन केलंय, चांगलं टप्पा ठेवलाय, चांगली गोलंदाजी करतायत. आणि यावेळेस पुढचा चेंडू चांगली उसळी घेतली अखेरच्या क्षणी आणि चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू जातोय डॉट बॉल. आणि ते बघतोय पुन्हा एकदा डॉट बॉल. खूपच सुंदर गोलंदाजी शैलेश पवार यांनी यांना कुठे लपवून ठेवलं होतं असंच काहीच चित्र मैदानामध्ये आपण बघतोय. कारण त्यांनी पहिला चेंडू टाकताना 5 चेंडू टाकावे लागले होते, त्यातील 4 त्यांनी नक्कीच अवांतर आणि एकच लिगल चेंडू टाकला गेला होता शैलेश यांच्याकडून. शैलेश यांचं षटक पूर्ण करण्यासाठी मनोज आले आणि त्यांनी संपूर्ण 5 चेंडू चांगले टाकले आणि 5 चेंडूंमध्ये आपण बघतोय इथे अवघ्या 2 धावा खर्च केले त्या मनोज यांनी आणि धावसंख्या स्थिरावली होती 28 या धावसंख्येवर 3 षटकानंतर आणि 4थं षटक मार्गस्थ असताना आपण बघतोय.
चौथं षटक घेऊन आले तर शरद यांना आपण बघतोय आणि दुसरी धाव घेण्याचा यशस्वी प्रयत्न पूर्ण आपण बघतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा शरद यांच्या गोलंदाजीवर आपण बघितल्या. नक्कीच धावसंख्या झाली ती 30 धावा. शरद यांचा पुढचा बॉल लेग साइडला टाकलेला हा चेंडू आपण बघतोय. नक्कीच पंच डॉट बॉल ना, डॉट बॉल. नक्कीच इथे डॉट बॉलने शरद चांगली गोलंदाजी करताना बघतायत. नक्कीच आता मोठे फटके खेळावे लागतील राज आणि ओमकार यांना. यावेळेस सुद्धा चूक होते. स्लोअर वन टाकलेला हा चेंडू काहीसा समजला नाहीये. काय फेकी केली यष्टी रक्षकाने आणि इथे ओंकार होतोय धावबाद. शांताराम दादा पवार यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल का त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका आयोजित दोस्ती चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पर्व दुसरं. नवीन फलंदाजीसाठी आलाय आपण बघतोय. संदेश आलाय. पुढचे 3 चेंडू खेळण्यासाठी बघावा लागेल काय करतोय संदेश. आणि संदेशला सुद्धा हा चेंडू काहीसा आत आलाय समजला नाहीये. आणि इथे बघूया काय होतंय. फलंदाज धावबाद होणार एवढं तर नक्की आहे, पण कोण फलंदाज बाद होणार. तर संदेश येतोय. संदेश पुन्हा एकदा बाहेर जातोय. फलंदाज होतोय धावबाद. आणि इथे आपण बघतोय नक्कीच चांगला फटका खेळलाय नवीन बॅटरने. आणि आपण बघतोय चला स्पीडअप घ्या फलंदाजांना विनंती असेल.
आणि इथे आपण बघतोय चांगला फटका दिलाय शेवटच्या चेंडूवर मारलेला हा दणदणीत खणखणीत षटकार. धावसंख्येला 6 ने गती मिळताना धावसंख्या होते ती 38 धावा आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. मी या सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत दादा मोरे यांचं स्वागत करण्याची विनंती करेल पार्टे यांना, दीपकजी पार्टे यांना. त्यांना विनंती असेल का त्यांनी चंद्रकांत दादा मोरे यांचा शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचे. मायेची शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आपण इथे बघतोय. मोरे साहेब यांना दीपकजी पार्टे साहेब इथे करतायत मोरे साहेबांचा सत्कार. यानंतर मी कैलासजी यांना विनंती करतो का त्यांनी याच मंडळाचे सल्लागार प्रमोदजी उत्तेकर साहेब यांचा सत्कार करायचा आहे. वाडकर साहेबांना विनंती असेल का त्यांनी 39 धावांचं आव्हान असेल. वाडकर साहेब यांना विनंती असेल का त्यांनी प्रमोदजी उत्तेकर साहेब यांचा सत्कार करायचा. मी कैलास यांना विनंती करतो का त्यांनी शांताराम पवार साहेब यांचा सत्कार करायचा. चला दोन्ही संघांनी मैदानात यायचं. बॅटर्स आपण बघतोय मंचावर सत्कार होतोय शांताराम पवार साहेब यांचा कैलास यांच्या हस्ते आपण बघतोय. मायेची शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ नक्कीच या स्पर्धेच्या गोड आठवण, नक्कीच त्यांचा सत्कार. मनपूर्वक आभार आपण सर्व मान्यवरांनी या स्पर्धेला आपला महत्वाचा मौल्यवान वेळ देऊन या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. नितीन शेडगे यांना विनंती करेल का त्यांनी मनोहर सकपाळ साहेब यांचा सत्कार करायचा आहे. मी नितीनजी शेडगे साहेब यांचा सत्कार करण्याची विनंती वाडकर साहेबांना विनंती करतो का त्यांनी नितीनजी शेडगे साहेबांचा सत्कार करायचा आहे. पंचांना विनंती तिकडे मॅच चालू करायची आहे. धन्यवाद आणि सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक आभार. आपण आपला मौल्यवान वेळ देऊन या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार. आणि यावेळेस आपण बघतोय पहिल्या चेंडूवर टोकला आणि ते दणदणीत खणखणीत षटकार. बॉबीला टोकला इथे पहिल्या चेंडूवर. सुशांतने दणदणीत खणखणीत षटकार. धावसंख्येला 6 ने सुरुवात. 1 चेंडू 6 धावा. चला अनिकेत भाऊ 11 उंबरकोंड वर्सेस समरभूमी तुर्बे. अनिकेत भाऊ 11 वर्सेस समरभूमी तुर्बे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल का आपण नाणेफेकीसाठी यायचंय.
हा पहिला कॉल असेल तुम्हाला इनिंग ब्रेक मध्ये तुमची नाणेफेक होईल. समरभूमी तुर्बे ताबडतोब यायचंय आणि अनिकेत भाऊ 11 इनिंग झालेली आहे. माझ्याकडून चूक झाली नक्कीच बोलताना. दोन्ही संघांना विनंती असेल आपण ताबडतोब यायचंय नाणेफेकीसाठी. पुन्हा एकदा दणदणीत कणकणीत षटकार ठोकला जातोय. आपण इथे बघतोय चांगली फलंदाजी इथे दाखवली जाते आणि पुन्हा एकदा 6 ने धावसंख्या वाढताना धावसंख्या झाली 12. 2 चेंडू 2 षटकार. पुढचा चेंडू या सामन्यात येईल. या स्पर्धेतील पहिली षटकारांची हॅट्रिक बघायला मिळते का आपल्याला पाहावं लागणार आहे. चला बाकीच्या खेळाडूंनी बाहेर व्हायचंय. साहिल सिद्धू थोडस बाहेर यायचंय मैदानाच्या. तिथे नाणेफेक होते. बॉबीचा पुढचा चेंडू. बॉबीवर चांगला प्रहार केलेला इथे दिसतो आपण सुशांत याने. तिसरा चेंडू यावेळेस बॉबीने बसवलं सुशांतला आणि यावेळेस होतोय जेल, परंतु जेल सुटतोय आणि हे काय झालं. दुसरी धाव पुन्हा एकदा इथे. खूपच सुंदर. आणि चला तर पुन्हा एकदा आपण तिसऱ्या राऊंडच्या नाणेफेकीकडे वळूया. अनिकेत भाऊ 11 नंबर कोण वर्सेस समरभूमी तुर्बे नाणेफेक करतायत. अनिकेत भाऊ 11 नंबर कोण यांनी नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. हा निर्णय नक्कीच काहीतरी धोकादायक असू शकतो, कारण समरभूमी तुर्बे या संघाला सेकंड बॅटिंग करायला खूप आवडते आणि त्यांना नाणेफेक हारून सुद्धा त्यांचा निर्णय मिळालेला आहे. आपण इथे बघतोय पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. नक्कीच इथे पुन्हा एकदा एक धाव घेतली जाते. 4 चेंडू 15 धावा आणि आपण बघतोय षटकातील 5वा चेंडू घेऊन बॉबी. यावेळेस एंडवर असेल सतीश. पुढचा चेंडू. काय चेंडू टाकलाय आतल्या बाजूला येऊन डायरेक्ट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. चेंडू राहतोय डॉट बॉल, परंतु पहिल्या 2 चेंडूंवर 2 खणखणीत षटकार मारले होते, त्यामुळे सामना कुठेतरी आता इथे यावेळी चांगला फटका आपण बघतोय. पॉइंट रिझनला मारलेला हा फटका जोपर्यंत डीप मधून खेळाडू येईल तो फेकी करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे की नाही. आणि इथे सतीशला विकेट सॅक्रिफाईस करायला लागते की काय. ओ सुशांतने विकेट सॅक्रिफाईस करायला लावली इथे सतीशला, परंतु या धावेची गरज होती का असंच काहीसं चित्र मैदानामध्ये दिसतंय. कारण 39 धावांचं आव्हान असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 16. या शेवटच्या चेंडूवर टाकलेला हा आपण बघतोय गडी बाद झालाय. आणि नक्कीच याच्यानंतर मैदानामध्ये येतात संघाचे कर्णधार शैलेश पवार. यानंतर मी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आपण चंद्रकांत दादा मोरे या स्पर्धेबद्दल आपलं काही मनोगत व्यक्त करतात. मी त्यांना विनंती करतो दादा ने आपलं मनोगत या स्पर्धेबद्दल व्यक्त करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत रयतेचे राजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आज या ठिकाणी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित मैत्री चषक 2025
या अंबरनाथ नगरीमध्ये आज युवकाने एकत्र येऊन हा जो सह्याद्रीच्या माध्यमातून मैत्री चषकाचा एक भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी केलं, खरोखरच या आयोजकांना आणि मनापासून केलेलं कार्य या मैदानामध्ये आपण पाहिलात. बॅनरबाजी, स्टेज, सर्वच गोष्टी, यूट्यूब लाईव्ह, समालोचक, हंपर या सगळ्या गोष्टी कम्फर्टेबल करून आज जो युवकांना खेळण्याची संधी दिली. पावसाळी रबरी बॉलचा हा खेळ जिव्हाळा सांभाळून प्रत्येकाने धावताना, बॉलिंग करताना, कॅच पकडताना आपल्या तब्येतीची काळजी घेऊन प्रत्येक गोष्ट केली पाहिजे आणि यासाठी युवकांना खेळही मिळाला पाहिजे. त्यासाठी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत हे मैत्री चषक आज इथं संपन्न होत आहे. हा एक दिवसीय कार्यक्रम ज्यांच्या योगदानाने आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. कारण प्रत्येकाने मनामध्ये रुजवलं की सह्याद्रीचं बीज हे वाढलं पाहिजे आणि हे कानाकोपऱ्यात पेरलं पाहिजे. हा एक महत्त्वाचा मुद्दा मनाशी बाळगून ज्यांनी आजचं या आयोजनाचं मोठं कार्य हातात घेतलं ते आशिषजी वाडकर आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व, या सर्वांना जेवढ्या शुभेच्छा देऊ तेवढा कमीच आहेत. कारण मनामध्ये कार्यक्रमाची आवड असणं हा एक महत्त्वाचा मुद्दा असेल तरच कार्यक्रम होतो. आणि हा कार्यक्रम आज त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन, मैत्री ग्रुप यांनी एकत्र येऊन हा जो आयोजन केलं त्यांना सर्वांना धन्यवाद देतो. असंच आयोजन, असंच सह्याद्रीचे हात बलकट करण्यामध्ये आपल्या प्रत्येकाचं योगदान असावं असं सर्वांना शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सह्याद्री. धन्यवाद चंद्रकांत दादा, आपण या स्पर्धेला भेट दिली, आपल्या मुलाचं मार्गदर्शन आपल्या या सर्व खेळाडूंना दिल्याबद्दल आपल्याला सुद्धा मनपूर्वक आभार. तर पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. सामना कुठेतरी रंगतदार परिस्थितीमध्ये आलेला आहे आणि आपण इथे बघतोय 20 धावा झालेल्या आहेत. आता 13 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल. नक्कीच पहिल्या षटकात आक्रमक सुरुवात केली होती परंतु दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी पुनरागमन केलंय या संघाने. आपण बघतोय कोंडवी संघ कुठेतरी चांगलं पुनरागमन करतो आणि पुनरागमन करून देण्यासाठी आपण इथे बघतोय कोण तर फलंदाज शैलेश पवार कुठेतरी अपयशी ठरतायत. त्याचमुळे कोंडवी संघाला इथे पुनरागमन करता आलंय. 12 चेंडू 19 धावांची गरज. आता सुशांतला ही जबाबदारी स्वतःवरच घ्यावी लागेल कारण त्यानेच पहिल्या षटकात 2 षटकार मारलेत, त्याच्यामुळे कुठेतरी धावसंख्या आपल्याला इथे दिसते. परंतु आता शैलेश यांची कुठेतरी खराब आणि सुमार गोलंदाजी त्यांच्याकडून झाली होती परंतु इथे आता खराब फलंदाजी सुद्धा त्यांच्याकडून चालू आहे. आणि इथे जर पुनरागमन करायचं असेल तर दोन्ही फलंदाजांना आता चांगला खेळ करावा लागेल आणि जर आपल्या संघाला एवढ्या धावसंख्येमधून वाचवायचं असेल तर सोहमला चांगली गोलंदाजी सुद्धा करावी लागेल. आपण इथे बघतोय नवीन गोलंदाज येतो गोलंदाजी मार्कवर सोहम. सोमचा पहिला चेंडू उसळी घेतलेला चेंडू परंतु त्याला बरोबर दिशा दिली. दिशा जाते पुल शॉटच्या माध्यमातून मिळालेला हा दणदणीत खणखणीत सीमा रेषा पार षटकार. या षटकाराने काहीशी दिशा दाखवली आणि आता कुठेतरी संघ पुढे जातोय. आपण बघतोय काल काही क्रिकेट पार्लेवाडी हा संघ कुठेतरी या सामन्यामध्ये आता कुठेतरी आपलं वर्चस्व गाजवतोय कारण पहिल्या चेंडूवर चांगला फटका खेळला. उसळी घेणारा चेंडू होता परंतु त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. फुल शॉट मारला होता यावेळेस आखू टप्प्याचा चेंडू. समालोचन कक्षाला सलामी देताना जातो सीमा रेषा पार षटकार. काय 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 फलंदाजी चालली हो, वा काय फलंदाजी आहे. 4 षटकार ठोकले आतापर्यंत सुशांत आपली बॅटिंगची किमया दाखवून देतोय मैदानामध्ये.
ते पाऊस कुठेतरी थांबला आणि याचा पुरेपूर फायदा फलंदाजाला मिळतो. इथे गोलंदाजावर दबाव आलाय. इथे बाउन्सर मारण्याच्या प्रयत्नामध्ये अतिरिक्त उसळी घेतली. पंचाने अवांतर धावेचा इशारा दिलाय. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती बघतोय आपण 33 धावा. आता जिंकण्याची गरज असेल ती 10 चेंडू. याच षटकामध्ये हा सामना संपतोय का पाहावं लागेल. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळेस भिरकावून दिलाय मागच्या दिशेला आणि नो बॉल. पंचांचा इशारा. नो +1 मिळतात या 2 धावा. 2 नाही. इथे काहीतरी बदलते का नाही बघू आपण. कोण नो प्लस विकेट कोण आहेत. शैलेश पवार इथे बाद होताना आपण इथे बघतोय. नो +1 प्लस विकेट. खूपच सुमार फलंदाजी इथे शैलेश यांच्याकडून बघायला मिळाली. नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर जातोय मनीष. अवघ्या 8 खेळाडूंनी मैदानामध्ये उतरलेला हा कालकाई क्रिकेट पार्लेवाडी हा संघ आपण नक्कीच बघतोय. परंतु सुशांत एक हाती हा सामना स्वतःकडे झुकवून देताना पार्लेवाडी संघासाठी आपण बघितलाय. परंतु कोंडवी संघ आता कुठेतरी दबावामध्ये आलाय. परंतु मनीष नवीन फलंदाज फलंदाजीसाठी गेलेला आपण बघतोय. सोहमने पहिल्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके खेळण्याची संधी दिली होती. चेंडू कुठेतरी खराब होता. टप्पा खोटा खराब होता. त्याचा पुरेपूर फायदा सुशांतने उचलला. नंतर व्हाईट बॉल. यावेळेस नो बॉल टाकलाय आणि परंतु त्यावेळेस शैलेश यांनी आपली धाव घेताना नक्कीच बाद झालेले आपण इथे बघितलं. यावेळेस पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. त्याला टोलवलाय. जातोय चेंडू. 1 बाउन्स. सीमारेषा पार. चौकार. संपली का. संपली ना. आणि हा सामना इथे जिंकलाय तो कालकाई क्रिकेट संघ पार्लेवाडी या संघाने. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी या संघाने नक्कीच या स्पर्धेला भेट दिली. या स्पर्धेत सहभाग घेतला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. तसंच हा सामना 3 षटकांच्या आत संपवल्यामुळे सुशांतचं सुद्धा आयोजन कमिटीकडून मनपूर्वक आभार.